नमस्कार. माझं नाव स्वाती बिडूल. आता मॅडमनी माझी ओळख करूनच दिली आहे. तर आज हे जे ज्योतिष व्याख्यान आहे ते भालचंद्र ज्योतिर्विद्यालय व गौरी कैलास ज्योतिष संस्था पुणे यांच्यातर्फे आयोजित केलं आहे आणि त्यांनी यामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय सर श्री दादा शिवाळे, सौ जयश्री बेलसरे मॅडम आणि सौ गौरी केंजळे मॅडम यांची खूप आभारी आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझे गुरुवर्य श्रीयुत अनंत मराठे सर, सौ स्नेहल अभ्यंकर मॅडम, सौ मानसी साठे मॅडम, पंडित विजय जकातदार सर आणि सौ आरती घाटपंडे मॅडम यांना नमन करते, कारण त्यांचे मार्गदर्शन हे माझ्यासाठी नेहमीच मोलाचे ठरले आहे आणि त्यांचे सततचे मार्गदर्शन मला लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तसेच इथे उपस्थित सर्व ज्योतिर्विदांचे, सर्व ज्योतिषप्रेमींचे आणि उपस्थित ज्योतिषांचे मी स्वागत करते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आधी मी माझ्या गुरूंना वंदन करते आणि थोडीशी गुरुवंदना करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम साईराम सर्व. आजचा माझा विषय हा धनयोग हा संदर्भामध्ये आहे. तर कुंडलीच्या माध्यमातून मी समुपदेशन करत असताना माझ्या असे लक्षात आले की मानवी जीवनाचा सर्व रोग हा अर्थार्जनाकडेच वळला आहे. म्हणजे मानवी जीवनातील पैशाचे स्थान हे पूर्वीपासून ते आजताव्यास सारखेच टिकून राहिले आहे. म्हणजे आता सध्या आपण बघितलं की व्यक्तीकडे भरपूर गुण आहेत, परंतु त्या व्यक्तीकडे जर पैसाच नसेल तर त्याला जीवनामध्ये फार कुणी किंमत देत नाही असं सध्या तरी दिसतं. आणि उलट पक्षीच्या व्यक्तीकडे भरपूर धन आहे पण फारसे गुण नाही, तरीही समाजात त्या व्यक्तीचा उदो होताना फार दिसून येतो. मनुष्य गरीब असो अगर श्रीमंत, प्रत्येकाच्या गरजा वाढत असल्याने आणि त्याबरोबरच महागाई वाढत असल्याने अधिक धन पैसा कसा प्राप्त करता येईल ही चिंता दिवसेंदिवस प्रत्येकाला सतावत असते. आता कोणतेही ध्येय साध्य करायचे झाल्यास त्या कार्यात आपण तन मन धन संपूर्ण कारणी लावतो. म्हणजे धनप्राप्तीच्या बाबतीतही हे विधान काही अपवाद ठरत नाही. म्हणजे पैसा मिळवण्यासाठीही तन मन धन ही साधने लागतातच. थोडक्यात काय तर शरीर व मन यांची साथ पैसा या साधनाला असावी लागते, तर धनप्राप्तीचे उद्दिष्ट गाठता येते. तर धर्म अर्थ काम मोक्ष ही मानवी जीवनाची उद्दिष्टे आहेत. म्हणजे व्यक्तीच्या नशिबात धनयोग असावयास हवा. म्हणजे लोक कष्ट करीत असतात परंतु यश मिळत नाही किंवा सफलता मिळत नाही, ती थोडक्याच लोकांना प्राप्त होते. म्हणजेच काय तर आपण पूर्वीपासूनची पूर्वापार चालत आलेली म्हण आहे की जर आडात असेल तरच पोहऱ्यात येईल ना. तर मला असं वाटतं की मनुष्याने प्रयत्नवादीच राहिले पाहिजे. म्हणजे प्रगतीकडे वाटचाल केलीच पाहिजे. म्हणजे मनुष्यास कार्यप्रवण करणे आणि निष्काम कर्मयोगी बनवणे हाच आमच्या ज्योतिष शास्त्राचा मूळ उद्देश आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये पुढे काय घडणार आहे अथवा घडू शकते व आपल्याला कोणत्या अडचणींना पुढे जाऊन सामोरं जावं लागणार आहे या बाबतीत जर आधीच अंदाज आला तर त्या परिस्थितीला सामोरं जाणं सुलभ होईल यात शंकाच नाही. येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची स्वतःची तयारी स्वतःच केली पाहिजे. म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या सहाय्याने भविष्यातील घडामोडी आधीच उत्तम प्रकारे कळतात. म्हणजे पुढे येणाऱ्या वेळेपैकी कोणती वेळ शुभ आहे कोणती अशुभ आहे हे आपण बऱ्यापैकी ग्रहयोगांमुळे किंवा येणाऱ्या दशांमुळे आपल्यास कळू शकते. त्यामुळे जर पुढे येणाऱ्या दशांचा त्रास जर आपल्याला होणार असेल तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाययोजना केला तर त्या त्रासापासून आपल्याला थोड्याफार प्रमाणात मुक्त होता येते किंवा निदान होणाऱ्या त्या त्रासाची तीव्रता तरी कमी करणे शक्य होते. म्हणजे आपण व्यावहारिकदृष्ट्या काहीतरी उपाययोजना करू शकतो. तर थोडक्यात काय तर मनुष्याला प्राप्त होणारे धन हे त्याच्यापाशी असलेल्या बुद्धिमत्ता कला कौशल्य किंवा तो करीत असलेले धाडस आणि श्रम या गुणांवरच अवलंबून नसते. त्याने जन्माला येताना बरोबर आणलेले पूर्व सुकृत म्हणजे आपण म्हणतो ना दैवयोगही तितकाच कारणीभूत असतो. आता हा दैवयोग जाणून घ्यायचा म्हणजे कुंडली पाहणे आलेच की नाही. मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो बरोबर काहीच घेऊन येत नाही आणि ह्या जगातून जातो तेव्हाही तो काहीच नेत नाही असे अध्यात्मात सांगितले जाते. म्हणजे हे थोडं वाक्य जड आहे, पण आता साधं उदाहरण द्यायचं तर आपण बघूया की शाळा कॉलेजामध्ये जो आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आधीची शाळा सोडलेचा दाखला पण आपल्याला द्यावा लागतो किंवा तुम्ही कोणत्या विषयात किती गुण मिळवले आहेत तेही आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे काय तर पूर्व संदर्भ काहीतरी तुम्हाला द्यावा लागतो. म्हणजे आता मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा या जगात त्याला पुढे किती वर्ष जगायचे
कसा पैसा कमवायचा आहे किंवा कोणते कार्य करायचे आहे, तर ह्यासाठी त्याचं पूर्वजन्मी काहीतरी गुंतवणूक त्यांनी केली असेल तर त्याप्रमाणे आपण म्हणतो की ह्या वर्षीची जी जन्मकुंडली असते ते म्हणजे ती नकाशा आपण म्हणतो ना की पूर्वजन्मीचा लेखाजोखा तो आपल्याला ह्या वर्षीच्या कुंडलीत बघायला मिळतो. म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तर मनुष्याची जन्मपत्रिका ही आधीच्या जन्म सोडल्याचा दाखलाच म्हणावा लागेल, तर काय ते वावगं ठरणार नाही. तर आता मी माझ्या विषयाला सुरुवात करते. तर त्याआधी माझा आजचा विषय की धनयोगाचा आहे. तर धनयोग आपण पत्रिकेत जेव्हा तपासतो, त्या पत्रिकेच्या माध्यमातून जेव्हा आपण धनयोगाचा विचार करतो तेव्हा प्रथम विचार तर आपल्याला लक्ष्मीचाच करायला लागेल. कारण लक्ष्मी ही अस्थिर असते, पण तिची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांनाच व्हावी किंवा आपल्यावर असावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्या अपेक्षेनेच सगळेजण कर्म करत असतात. कारण काय आहे की प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीचा हव्यास असतो किंवा एखादी गोष्ट मला हवी आहे म्हणून सतत पैशाची गरज असते. म्हणजे जो श्रीमंत आहे त्याला अतिश्रीमंत व्हायचं आणि जो गरीब आहे त्याला ऑब्व्हियसली श्रीमंत व्हायचं आहे, म्हणून तो आपल्याकडे येत असतो. म्हणजे आमच्यासारख्या ज्योतिषांकडे तो येत असतो. कारण का बाबा की त्याच्या मनामध्ये कसं असते की आता सध्या आपण बघितलं की या पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच जणांचे जॉब्स अँड ऑल गेलेले आहेत, त्याच्यामुळे आर्थिक चिंता ही प्रत्येकाला सतावत असते आणि हा प्रश्न हा कायम आहे. म्हणजे आता तुम्ही जर 50 वर्षापूर्वीही हा प्रश्न होता आणि आताही तो राहणार आहे आणि ह्याच्या पुढेही तो राहणार आहे. कारण आपण जसं मी म्हटलं की धर्म अर्थ काम मोक्ष ही आपली ह्या जन्म जगण्याची किंवा जीवनाची उद्दिष्ट आहेत. तर धर्मत्रिकोणातून आपण दैवात काय आणलं आहे, अर्थत्रिकोणातून मला पैसा कुठून मिळणार आहे, कामत्रिकोणातून मी काय उद्योग करणार आहे आणि मोक्षत्रिकोणातून म्हणजे ह्या सगळ्याचं जे मर्म आहे ते मोक्षत्रिकोण आहे. पण तिकडे इतकंसं कोणी फारसं लक्ष देताना हल्ली दिसत नाही. सगळ्यांचं लक्ष असतं की अर्थत्रिकोणाकडे आणि कर्मत्रिकोणाकडे, म्हणजे तो उद्योग त्रिकोणी आपल्याला म्हणता येईल. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करते. तर जेव्हा अर्थत्रिकोणाचा आपण विचार करतो तेव्हा अर्थत्रिकोणामध्ये मुख्यतः 3 स्थानं येतात. म्हणजे द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान. आता महत्त्वाचं स्थान म्हणजे धनयोग वगैरे मी म्हणते आहे ना, म्हणून धनाचं स्थान हे सगळ्यात महत्त्वाचं. तर धनस्थान म्हणजे कसं द्वितीय स्थान पत्रिकेतले हे दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे दुसरं स्थान आहे. हे कुटुंबस्थानही आहे, म्हणजे यावरून आपल्या कुटुंबाचा विचारही केला जातो. पण आज आपण धनयोगाबद्दल बोलणार आहोत म्हणून मी फक्त त्या संदर्भातच माहिती देते. तर हे आपल्या कुंडलीतले महत्त्वाचे धनाच्या दृष्टीने मुख्य स्थान आहे द्वितीय स्थान. म्हणजे काय, तर धनस्थान म्हणजे काय की आता हे मी आधीच म्हटलं की कुटुंबस्थानही आहे. त्यामुळे कौटुंबिक गरजा भागवून केलेली बचत म्हणजे बँक डिपॉझिट, शेअर्स, वडिलोपार्जित धन, सोने चांदी, रत्ने, जातकाच्या आयुष्यातला फायदा अथवा नुकसान, म्हणून आर्थिक परिस्थितीचा बोध आहे ना तो आपल्या या स्थानावरून घेता येतो. म्हणजे जातक श्रीमंत असेल, गरीब असेल किंवा काय कर्म तो घेऊन आलेला आहे त्याच्या पद्धतीने, किंवा एखादा माणूस फारच उधळा असतो किंवा एखादा कंजूस असतो, ह्याचा विचार ह्या धनस्थानावरून होतो. म्हणजे द्वितीय स्थानावरून होतो. आता अर्थत्रिकोणातील दुसरे स्थान म्हणजे षष्ठ स्थान. तर षष्ठ स्थान हे त्रिकस्थानही आपण त्याला म्हणतो, पण ते अर्थत्रिकोणातले पण महत्त्वाचे स्थान आहे. तर आता हे थोडेसे मी आधीच म्हटले की त्रिकस्थान आहे. म्हणजे ह्या स्थानावरून आपण पैशाच्या दृष्टिकोनातून तर विचार करणारच आहोत, पण हे आजाराचेही स्थान आहे. म्हणजे थोडेसे आपल्याला त्याच्यासाठी त्रासदायक स्थान असंही म्हणता येईल. म्हणजे पैसा मिळवण्यासाठी त्रास होणे. तर ह्या स्थानावरून कसा षष्ठ स्थानावरून नोकरी पाहतात, नोकरीचे स्वरूप, नोकरीची सहजता किंवा आपल्याला बँकेकडून कर्ज मिळेल का. आणि त्याच्यानंतर आता हे जे षष्ठ स्थान आहे त्याच्या अगोदरचं स्थान म्हणजे पंचम स्थान. म्हणजे मी ज्याच्यावर विशारद केलं आहे, संतती, ज्या विषयावर मी विशारद केलेलं आहे, तर पंचम स्थानावरून संतती पाहतात. तर संततीचं धनस्थान म्हणूनही आपण षष्ठ स्थानाकडे बघू शकतो की तुमच्या संततीकडून तुम्हाला काय धन मिळणार आहे किंवा ते कसं असेल या दृष्टिकोनातूनही आपण विचार करू शकतो. आणि परत हे दशमस्थान म्हणजे जसं मी आता पुढे त्याची माहिती सांगणारच आहे, पण हे दशमस्थानाचे भाग्यस्थान म्हणूनही हे बघितले जाते. म्हणजे उद्योग व्यवसायातून तुम्हाला काय यश मिळणार आहे की त्याचं भाग्य काय आहे तुमचं. आणि दशमस्थान हे आपण वडिलांचं स्थानही म्हणतो. तर त्यांचा उद्योग काय आहे किंवा त्यांची कीर्ती कशी असेल याचा विचारही या षष्ठ स्थानावरून आपण करू शकतो. त्याच्यानंतर अर्थत्रिकोणातील तिसरे स्थान म्हणजे दशमस्थान. तर हे कर्मस्थान आहे, पत्रिकेतील कर्मस्थान आहे आणि अर्थत्रिकोणातील शेवटचे स्थान आहे.
या दशमस्थानावरून जातकाचा उत्कर्ष म्हणजे तो कोणत्या माध्यमातून होणार आहे, की तो नोकरीच्या माध्यमातून होणार आहे की उद्योगधंद्या किंवा स्वतंत्र उद्योगधंद्याच्या माध्यमातून होणार आहे, हे ठरवणारे हे दशमस्थान आहे. जसं मी म्हटलं की हे कर्मस्थान आहे. या स्थानावरून तुम्हाला नोकरीच्या ठिकाणातील वातावरणाचाही विचार आपण करू शकतो किंवा तुमचे बॉस कसे असतील यांचाही बोध याच्यावरून होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर व्यक्ती कोणतं कर्म करायला या भूतलावर अवतरली आहे हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर त्या व्यक्तीचं आधी दशमस्थान आपल्याला तपासून पाहावं लागेल. कारण व्यक्ती जो कर्म करतो त्याच्यावरून त्याची ओळख निर्माण होते ना. त्याच्यामुळे ही 3 स्थानं महत्त्वाची. आपण अर्थत्रिकोणाचा धनाच्या दृष्टिकोनातून धनप्राप्तीचे योग बघताना द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान ही फार महत्त्वाची स्थान आहे. आणि द्वितीय स्थान हे त्याच्यातले प्रमुख धनस्थान आहे. या स्थानावरून सर्व प्रकारच्या धनाचा बोध होतो. तर आता 2, 6, 10 यावरून अर्थत्रिकोण आपला तयार झाला, बरोबर आहे. आता कोणतेही धन प्राप्त करायचं म्हणजे कष्ट आलेच. म्हणजे कष्ट आणि कर्म हे एकमेकाशी हातात हात घालूनच जात असतात, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही धनप्राप्ती कशी करणार आहात, की वैद्य मार्गाने करणार आहेत की अवैध मार्गाने करणार आहेत, म्हणजे नोकरी करून करणार आहात, उद्योगधंदा करून करणार आहात की अजून दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने तुम्हाला ती धन प्राप्त होणार आहे. तर हे बघण्यासाठी कुंडलीतली अजून पण त्याची जी दुसरी स्थानं आहेत त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे दुय्यम दर्जाची धनस्थाने जसं की चतुर्थ स्थान असेल म्हणजे आईकडून मिळणारा पैसा, नंतर पंचम स्थान असेल संततीकडून मिळणारा पैसा, अष्टम स्थान असेल आणि लाभस्थान ही देखील बलवान असणे गरजेची आहे. म्हणजे कष्टाबरोबर इतरही मार्गाने अर्थप्राप्ती होणार आहे का, म्हणजे जसं काय नोकरी करतो आहे पण तो अजून दुसऱ्या पद्धतीने पण पैसे कमवू शकेल का, किंवा व्यवसाय करतो आहे तर त्याला काय वडिलोपार्जित काही इस्टेट वगैरे काय ह्याला मिळणार आहे का. तर हे बघण्यासाठी ही दुसरी स्थानंही बघणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर तशा प्रकारे जर आपण पंचमस्थानाची पण थोडीशी मी माहिती करून देते की पंचमस्थान म्हणजे आता जसं मी म्हटलं आधी की चतुर्विध पुरुषार्थ मॅडमचं लेक्चर आमच्या झालं होतं स्नेहल वाटकर मॅडमचं, तर तुम्हाला त्याची थोडी माहिती मिळाली असेल गेल्या लेक्चरला. तर ह्याच्यामध्ये जो त्रिकोण आहे महत्त्वाचा जे आपण म्हणतो ना की प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान. आता ही जी स्थानं आहेत कुंडलीतली महत्त्वाची त्याला आपण केंद्रस्थानं म्हणतो. आणि पंचमस्थान आणि नवमस्थान ह्याला आपण कोणस्थानं म्हणतो. तर ही कुंडलीतली बलवान असली तर जातक आयुष्यामध्ये सहजरित्या सगळं यश प्राप्त करू शकतो किंवा त्याला जास्त कष्ट पडत नाही. त्या स्थानामध्ये जर शुभग्रह असतील किंवा असेल तर किंवा शुभग्रहांच्या दृष्टी वगैरे असतील त्या स्थानांवर तर पंचमस्थान हे ही जी 1, 4, 7, 10 यांना आपण विष्णू स्थानं म्हणतो आणि 5 आणि 9 यांना लक्ष्मी स्थानं म्हणतो. म्हणजे याचा परस्पर शुभसंबंध जर कोणाच्या कुंडलीत असेल तर ते धनयोग म्हणजे ते पक्के असतात त्या कुंडलीत. तर मी तुम्हाला पंचमस्थानाची माहिती देते. हे लक्ष्मी स्थान आहे, म्हणजे सर्वात शुभस्थान आपण म्हणतो ना. कुंडलीतलं सगळ्यात शुभस्थान कोणतं असेल तर पंचम आणि भाग्य. तर पंचमस्थानाची आपण माहिती घेऊया. पंचमस्थान हे चतुर्थाचं धनस्थान आहे. म्हणजे आता चतुर्थ म्हणजे कसं सुखस्थान आपण म्हणतो. मग तुम्हाला काय तुमच्या आईकडून किंवा काय मिळणार आहे का संपत्ती वगैरे तर ते त्याच्याकडून कळू शकतं. नंतर हे मातेचे धनस्थान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या काय आहे ना पॅन्डेमिकमध्ये जॉब्स अँड ऑल नसल्यामुळे लोकांना कमी कष्टामध्ये अचानक धनलाभ कसं होईल हा सगळ्यांना सध्या प्रश्न पडलेला आहे की मी कष्ट तर करतोच आहे पण मला तितकासा मला प्रॉफिट होत नाही आहे. तर त्यासाठी कुठलीतलं पंचमस्थान तुमचं स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण पंचमस्थानावरून शेअर्स नंतर लॉटरी किंवा तुम्हाला एखादं अचानक धनलाभाचे योग देणारे तुमचं स्थान आहे. कारण ह्याचा जर दर्जा चांगला असेल तर धनयोग तुमचे चांगले असतात. म्हणजे पंचम भाव किंवा पंचमेशा दूषित नसावा आणि पंचमेशाचा पण धनेश म्हणजे जे मी बाकीची स्थानं सांगितली त्याच्याशी शुभसंबंध असेल ना तर फार चांगलं असतं. आणि पंचमात जर शुभग्रह असतील आपण म्हणतो की चंद्र आहे, शुक्र आहे, गुरु आहे तर मग फार उत्तम. म्हणजे मग त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही कोणाला की बाबा मला म्हणजे नसावी म्हणजे कोणी येणारच नाही आपल्याकडे कारण पंचमस्थानाचं शुभ असेल तर. पण पंचमस्थानाचा संबंध धनप्राप्तीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. आता दुसरं म्हणजे अष्टमस्थान. आता अष्टमस्थान म्हणजे सप्तमस्थानाचे धनस्थान आहे. आता सप्तमस्थान मी थोडक्यात माहिती करून देते. हे लग्नाच्या समोरचे स्थान आहे. जे लग्नस्थान आहे त्याच्या समोरचे स्थान आहे सप्तमस्थान. हे एक केंद्रस्थान आहे. यावरून आपण विवाह करताना या स्थानाचा विचार करतो कारण हे जोडीदाराचे स्थान आहे.
आता जोडीदार हा सगळ्या प्रकारचा असू शकतो, एक तर विवाहामध्ये असू शकतो किंवा मग तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिकडे तुमचा भागीदारी असू शकतो. मग हे जे अष्टमस्थान आहे ते त्या माध्यमातून प्राप्त होणारे धन तुम्हाला मिळेल का याचा विचार करायला आपल्याला भाग पाडतो. म्हणजे जसं काय जोडीदाराचे धन आहेत, म्हणजे काय तुम्ही लग्नानंतर तुम्हाला काय सासूरवाडीची इस्टेट वगैरे काय मिळणार असेल, किंवा तुमची पत्नीकडून तुम्हाला काय धन मिळणार असेल, पतीकडून काय धन मिळणार असेल, किंवा मग जे आता जे गुप्तधन आपण म्हणतो एक प्रकारचं ते तुम्हाला काय मिळणार आहे का, म्हणजे इझी मनीसाठी पण ते मिळू शकतं. म्हणजे काय जे आता हे अष्टम आहे, गुप्तस्थान आहे, म्हणजे काय ज्याचं कुठेही तुम्हाला टॅक्स वगैरे भरावा लागत नाही असं धन ना. म्हणजे मग ते 2 नंबरचा पैसा वगैरे किंवा लाचलुचपतीने मिळवणारा पैसा हाही आपण इथून बघू शकतो कळलं का. किंवा मग एखादं कोणीतरी इस्टेट सोडून गेलं, वृत्तीपत्राद्वारे मिळणारे धन वगैरे, तर त्या दृष्टिकोनातूनही अष्टमस्थान तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लाभस्थान. तर लाभस्थान म्हणजे जीवनामध्ये होणारे विविध लाभ, म्हणजे काय लाभस्थान फार महत्त्वाचं असतं. तसंच हे दशमाचं धनस्थान आहे. दशमस्थान हे आपलं व्यवसाय उद्योगधंद्याचं स्थान. मी आधी म्हटलं की त्यातून तुम्हाला काय लाभ होणार आहे, तर त्यासाठी हे लाभस्थान फार महत्त्वाचं असतं की तुम्हाला कायदेशीर मार्गाने, तर अष्टमस्थानामध्ये बेकायदेशीर मार्गाने, अनैतिक मार्गाने धन कसं मिळेल ते आपण बघतो. तर लाभस्थान बघताना तुम्हाला कायदेशीर मार्गाने तुम्हाला कसं काय धन मिळेल, वैध मार्गाने मिळालेले धन असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. तर लाभस्थानाची बलवत्ता, लाभेशाची स्थिती जर चांगली असेल पत्रिकेमध्ये तर जातकाची आर्थिक स्थिती ही उत्तम असते. किंवा मग त्याच्यावरून तुम्हाला जातक कोणत्या मार्गाने धन कमवणार आहे किंवा धन मिळवणार आहे हेही आपल्याला कळू शकतं. आणि त्याच्या अगोदर एक म्हणजे महत्त्वाचं की पत्रिकेतलं प्रथम स्थान आहे ते केंद्रस्थानामध्ये एक येतं. तर त्यामधला म्हणजे आम्ही म्हणतो की त्याला आम्ही लग्नेश म्हणतो. आणि तो लग्न आणि लग्नस्थान हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बलवान पाहिजे पत्रिकेमध्ये. धनव्ययाचा मुख्य विचार करताना जर लग्नस्थान आणि लग्नेश जर दूषित असेल तर मग झाली गडबड. पण जर लग्नस्थान आणि लग्नेश जर शुभस्थानात असेल, नंतर शुभ ग्रहांच्या युतीमध्ये असेल, तर त्या दृष्टिकोनातून धनाचे योग चांगले असतात. आणि लग्नेश ज्या स्थानामध्ये पडला आहे तर जातक त्याच म्हणजे म्हणतो ना ते काम करण्यासाठीच ह्या भूतर्वात अवतरले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या मार्गे ते समजा तो दशमात पडला आहे तर तो उद्योगधंदा किंवा ह्यासाठी किंवा कर्म करण्यासाठीच तो असेल. म्हणजे त्याला सतत कामात राहावं लागणार, काम करावं लागणार असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या दृष्टिकोनातून आता आपण पैसा वगैरे सगळं म्हणतो आहे, पण अजून एक महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे वयस्थान. तर हे कधी स्ट्रॉंग नसावं, कारण वय म्हणजे सगळ्याचं वय ना, कारण लग्नाच्या नंतरचं स्थान आहे, शेवटचं स्थान आहे, 12वं स्थान आहे. तर ह्या स्थानावरून कसं आपल्या जीवनात होणारी हानी, नुकसान वगैरे किंवा काय दरिद्रयोग, तुरुंगवास, बंधनयोग पण या स्थानावरून वगैरे बघतात. त्याच्यामुळे जीवनात आपण सगळं कमवलं ठीक आहे, पण राखणं महत्त्वाचं आहे ना. मग काय आपण गमावणार आहे याचा अंदाज घेण्यासाठी व्ययस्थानही महत्त्वाचं आहे. म्हणजे जर धनेशाचा आणि व्ययस्थानाचा संबंध असेल तर तो धनाच्या दृष्टीने तितकासा चांगला योग ठरत नाही. त्याच्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे. ह्या स्थानाकडेही आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हे स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता मी परत जर एक उजळणी करते की धनत्रिकोणाचा म्हणजे धनप्राप्तीच्या योगाचा किंवा धनयोगाचा विचार करताना कुंडलीच्या माध्यमातून पत्रिकेतला अर्थत्रिकोण म्हणजे द्वितीय, षष्ठ, दशम आणि त्याच्याबरोबरील त्याची पूरकस्थाने म्हणजे पंचम, त्याच्यानंतर लाभ, व्ययस्थान, अष्टमस्थान यांचाही विचार करणं फार गरजेचं असतं. आता आपण एक थोडक्यात माहिती करून घेऊया की धनस्थानातील ग्रहांचा विचार, म्हणजे धनस्थान म्हणजे जसं द्वितीय स्थानामध्ये जर कोणते ग्रह असतील तर ते कसे फळ देतील, तर ते थोडक्यात मी तुम्हाला माहिती करून देते. कारण द्वितीय स्थान हे मुख्य धनस्थान आहे ना, म्हणजे म्हणतो ना ती आपल्या घरातलं मेन तिजोरी आहे. त्याच्यामध्ये जर काही नसेल तर बाकीच्या ठिकाणी असून पण मग ते तितकं लवकरात लवकर तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे धनात पडणारे ग्रह हे फार महत्त्वाचे असतात. आता धनस्थानामध्ये, तुमच्या कुंडलीतल्या धनस्थानामध्ये जर रवी असेल तर काय फळ देईल, तर रवी हा ग्रह काय तसा फारसा म्हणजे आपण म्हणतो ना की 50-50% आहे. म्हणजे फार शुभ पण ठरत नाही आणि फार अशुभही ठरत नाही. म्हणजे द्वितीयातला रवी तुम्हाला खूप काही पैसा देणार नाही, तुम्हाला अगदी काय लखपती नंतर हे काय बनवणार नाही, कोट्याधीश वगैरे, पण तो समाजातली आर्थिक पत चांगली ठेवेल. पण तो बलहीन नाही पाहिजे, म्हणजे तो शुभ म्हणजे
अशुभग्रहदृष्ट वगैरे नाही पाहिजे ना, तर उलट परिस्थिती निर्माण होईल, म्हणजे मग ती गडबड करून टाकेल. त्याच्यामुळे रवी हा धनस्थानात असेल तर सो असेल, म्हणजे काय ठीक आहे, फार श्रीमंत पण नाही, फार गरीब पण नाही, पण ठीक आहे, जेवढं गरज आहे तेवढंच कमावणार, तेवढंच राहणार. नंतर दुसरा ग्रह म्हणजे चंद्र. आता चंद्र जसं आपण म्हणतो की अडीच दिवसांनी बदलतो, आणि मूळ कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये वृषभ रास येते, ज्यामध्ये चंद्र उच्चीचा असतो. त्यामुळे चंद्राला ह्या स्थानामध्ये चंद्र असेल तर मग असं म्हणू शकतो की आपण त्या व्यक्तीचा जन्म हा सधन कुटुंबात झालेला असू शकतो, किंवा आणि हा चंद्र जो आहे तो उपभोगण्याची वृत्ती जास्त देतो. आणि पण जर तो बिघडलेला किंवा बलहीन असेल तरीही तो धनाची चिंता देत नाही, म्हणजे त्याच्याकडे म्हणतात ना की त्याच्या आडात भरपूर काही काही असतं, ते कसं खर्च करायचं ह्याचाच फक्त तो विचार करत राहतो. नंतर तिसरा महत्त्वाचा ग्रह म्हणजे मंगळ. तर धनस्थानात मंगळ असेल तर तो धनाच्या दृष्टीने काही म्हणजे खूप पैसा देईल वगैरे असं काही नाही आहे, तितका अनुकूल नाही आहे, कारण हा पापग्रह आहे ना. आता तर पापग्रह हा जर आला द्वितीय स्थानामध्ये मंगळासारखा, तर तो खूप खर्चिक बनवतो व्यक्तीला, म्हणजे अनाठाही खर्च करायला भाग पडतो, स्थैर्य देत नाही. आणि त्यांचं कसं असतं की आवाक्या बाहेरचे खर्च असतात, म्हणजे आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया असा प्रकार थोडासा होतो मंगळ असेल. त्यात बुध. आता बुध हा सगळ्यात छोटा ग्रह आहे, तो अंतग्रही ग्रह आहे, आणि तो रवी आणि शुक्राच्या पुढे मागे असतो. त्याच्यामुळे तो त्याच ग्रहासंबंधात फळ देतो, म्हणजे आम्ही असं म्हणतो की बुध ज्या ग्रहांबरोबर असतो त्या ग्रहासारखा तो वागतो, म्हणजे काय युवराज आहे ना पत्रिकेतला. त्यामुळे व्यक्ती काय खूप श्रीमंत असत नाही, आणि यांचा पैसे साठवण्याकडे कल राहतो, आणि कमी श्रमात कसं मी श्रीमंत होऊ शकेल या गोष्टींकडे त्यांचा जास्त कल असतो, ह्या बुध ज्यांच्या पत्रिकेमध्ये द्वितीयात असतो त्यांचा. त्यामुळे काय होतं की त्यामुळे पैसा साठवण्याकडे कल राहतो, पण जर तो बिघडलेला असेल तर मग धनसंचय जास्त प्रमाणात होत नाही किंवा त्यांचे पैसे शिल्लक पडत नाही. आता धनामध्ये गुरु असेल तर तो काय फळ देईल. आता कालपुरुषाच्या कुंडलीत जसं मी आधी म्हणाले की वृषभ रास येते द्वितीय स्थानामध्ये. आता गुरु आणि शुक्र हे शत्रुग्रह आहेत ना, त्यामुळे गुरु, आणि आपण एक म्हणतो की नॉर्मल एक वाक्य आहे की गुरु ज्या स्थानात पडतो त्या स्थानाला जास्त फलित देत नाही, किंवा ते स्थान तो स्थानहानी करतो त्या स्थानाची, पण तो ज्या दृष्टीने पाहतो म्हणजे दृष्ट्या गुरुच्या शुभ आहेत. त्यामुळे द्वितीयात गुरु काही खूप श्रेष्ठ वगैरे होत नाही, पण गुरुची आता म्हणतो ना धार्मिक वृत्ती असते, समाधानी वृत्ती असते, त्यामुळे तो आहे त्यात समाधान मानतो, आहे त्या आर्थिक परिस्थितीत तो समाधान मानणारा असतो. हां, पण एक आहे की गुरु हा सोन्याचा पण कारक आहे, त्याच्यामुळे ठेवी म्हणजे साठवणुकीला तो पूरक ठरतो, किंवा स्वकष्टाची धन असेल किंवा वडिलोपार्जित धन असेल तर ह्यासाठी गुरु हा द्वितीयामध्ये शुभ ठरतो. त्याच्यानंतर शुक्र. आता शुक्र म्हणजे काय की भोगाचाच ग्रह आहे ना, भोगून मोकळेवा सांगणारा आहे. म्हणजे गुरु हा एक प्रकारचा आपला देवांचा गुरु, तो शुक्र हा दैत्यांचा गुरु. त्याच्यामुळे कसं होतं की तो भोगवृत्ती जास्त देणारा आहे. त्यामुळे पण शुक्र हा शुभग्रह देखील आहे, त्याच्यामुळे तो धनस्थाना शुभ होतो. आणि द्वितीयातला आणि जर स्वराशीचा उच्चीचा शुक्र असेल तर अशी व्यक्तीचा सधन घराण्यात जन्म झालेला असू शकतो, किंवा मग त्याच्या जन्मानंतर त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते, किंवा वडिलोपार्जित धनाला स्वकष्टार्जित धनाला तो पूरक ठरू शकतो. पण जसं मी म्हटलं की भोगी वृत्ती असल्यामुळे कशी चैनी स्वभाव असतो, त्यामुळे उडवाउडवी खूप असते, त्यामुळे ते मिळवलेलं धन राखून ठेवताना फार अगदी त्याची गडबड होत असते. त्याच्यामुळे तिथे शुक्र असेल तर तो स्वराशीतला उच्चीचा असावा. दूषित शुक्र जर असेल द्वितीयात तर मग काय गडबडच असते, म्हणजे सगळं ते कमवलेलं गमवायच्याच मागे राहील. त्यानंतर शनी. आता शनी हा कसा आहे की असं म्हणतो की आपण ते मोक्षाकडे नेणारा वगैरे ग्रह आहे. त्याच्यामुळे कसं आहे की थोडी कंजूस प्रवृत्ती राहते व्यक्तीची, किंवा मग धनप्राप्ती कष्टानेच होते, किंवा म्हणजे आपण जे कमवलं आहे ते कसं साठवून ठेवू याकडेच त्यांचं कल राहतो. त्यामुळे शनी काय तितकासा शुभ पण नाही अशुभ पण नाही, म्हणजे व्यक्तीकडे पैसा राखून असतो व्यक्ती, शनिप्रधान व्यक्तीची असते ती द्वितीयातल्या. त्यानंतर राहू असेल जर द्वितीय स्थानामध्ये तर आता राहू हा त्याच्या नावाप्रमाणेच आहे, राहू हा काहीच राहून देत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की जातक खूप कष्ट करतो, पण ते पैसे कुठे जातात हेच त्याला कळणार नाही, म्हणजे मग आर्थिक स्थित्यंतरे खूप येतात, किंवा मग आणि तरी पण राहू हा जर उच्चीचा असेल त्याच्या मित्रग्रहाच्या राशीत असेल तर कुंडलीमध्ये जर त्या ग्रहांच्या जर दशा महादशा आल्या तर तो मात्र व्यक्तीला धनवान बनवू शकतो, पण ते बाकीच्या ग्रहांच्या ग्रहस्थितीवर अवलंबून आहे.
आणि हा कसा राहू आहे ना, राहू म्हणजे कसा पूर्वजन्मीचा काहीतरी दाखवतो. जर तो तुमच्या धनस्थानात आला आहे तर तुम्हाला तो वडिलोपार्जित धनाला पण पूरक ठरू शकतो. आता केतू म्हणजे डिटॅचमेंटच आली, त्यामुळे केतू काय हा धनस्थानामध्ये तितकासा पूरक ठरत नाही. म्हणजे ज्यांच्या द्वितीय स्थानामध्ये केतू आहे त्या व्यक्ती थोड्याशा धनाला कमीच असतात, म्हणजे नसतंच. किंवा म्हणतो ना की आपण कमवतोय आणि दुसऱ्याने केलेले कर्जच आपल्याला फेडावी लागतील. म्हणजे त्यांच्या वडिलांचं वगैरे काय असेल किंवा कोणी दुसऱ्याने केलेली कर्ज ह्यांना फेडत राहावी लागतात. जसं पूर्वीच्या काळी सावकारी असायची ना, ती वर्षानुवर्ष ती कर्ज ते फेडतच राहायचे. तर तशा प्रकारचा हा केतूचा एक आपण इम्पॅक्ट म्हणू शकतो द्वितीय स्थानावर. त्याच्यानंतर हर्षल, तर हर्षला नावाप्रमाणेच आहे ग्रह, कारण खूप उलाढाली ग्रह आहे. हा द्वितीय स्थानावर जर मित्र राशी शुभदृष्टीत असेल तर चांगला, नाहीतर मग तो आर्थिक नुकसानच करून सोडेल तुमचं. त्यामुळे तो तितकासा शुभ ठरत नाही. नंतर नेपच्यून हा कसा समूहावर कार्य करणारा ग्रह आहे, मोठा ग्रह आहे. तो जर त्याच्या मित्र राशीत असेल, कोणी चंद्र बुध शुक्र गुरु यांच्या राशीत असेल तर तो धनासाठी चांगला ठरतो, म्हणजे तितकासा अशुभ ठरत नाही. पण जर इतर राशीतला असेल, अशुभ दृष्टीतला असेल तर मग तो उपभोगाच्या दृष्टीने हानिकारक ठरतो. म्हणजे कमवलेलं धन उपभोगता मिळत नाही किंवा धनप्राप्तीत अडथळे देऊ शकतो. आता प्लुटो, आता सध्या आपण सगळं बघताय सगळेजण सध्याच्या काळाच्यामध्ये की प्लुटो काय काम करतो आहे ते, म्हणजे सध्याच्या करोनाच्या स्थितीमध्ये. तर हा प्लुटो हा कसा मोठा समूहावर कार्य करणारा ग्रह आहे, म्हणजे एकदम अचानक भयानक काहीतरी करणारा. त्याच्यामुळे दिलं तर भरपूर देईल आणि त्याचं घेतलं तर मग सगळं लुटूनच घेऊन जाईल, म्हणजे भरपूर कर्जबाजारी पण बनेल. म्हणजे त्याच्यामुळे हा प्लुटो धनस्थानात अभ्यासताना आपण विचार करून अभ्यासला पाहिजे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही 12 ग्रहांची माहिती करून दिली की धनामध्ये ग्रह असतील तर हे ग्रह असतील तर काय फळ देतील. तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला थोडीशी अजून माहिती करून देते की हा धनेश कुंडलीच्या 12 भावांमध्ये जर कुठे पडला तर तो काय फळ देईल. तर थोडक्यामध्ये जर धनेश जर लग्नस्थानात पडला, धनेश लग्नस्थानात पडला तर जातक हा स्वप्रयत्नाने आणि स्वकर्तृत्वाने पैसा कमवणारा असेल. धनेश जर धनात असेल तर जातकाची आर्थिक स्थिती चांगली राहते, म्हणजे धनप्राप्ती वगैरे त्याची चांगली असते. जसं आपण म्हणतो ना, धनेशच धनात आला, स्वतःच्या स्थानात आला म्हटल्यावर काय तो इतका वाईट आपल्याला देणार नाही. धनसंचय करण्याची वृत्ती फार चांगली असते त्या लोकांची. धनेश तृतीय स्थानात आला तर तृतीय स्थान म्हणजे कुंडलीचं पराक्रम स्थान आहे. म्हणजे काय, जातक पराक्रमानेच पैसा कमवेल ना. त्याच्यानंतर धनेश चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान आलं आपलं. म्हणजे आपण म्हणतो ना की निद्रास्थान आहे किंवा आपल्याला ते असं एकदम म्हणजे म्हणतो ना की कुठेही जाता केला तरी घरीच जायची ओढ त्याला जास्त लागते. त्याच्यामुळे जर धनेश चतुर्थात आला तर तो धनाचा उपभोग घेणारा ठरतो. म्हणजे आहे त्याचं सगळं मीच भोगून जायचं आहे मला. त्यामुळे वडिलोपार्जित असेल, इस्टेट असेल किंवा जमीन जुमल्याच्या संदर्भातली गोष्ट असेल तर त्यापासून त्याला खूप लाभ मिळेल. त्यामुळे ते छान आहे. आणि जर धनेश जर शुक्र असेल आणि जर तो चतुर्थात असेल तर अशा लोकांना त्यांची घरं वगैरे एकदम चांगली असतात. म्हणजे तेव्हा त्याचं इंटेरियर एकदम चांगलं असतं. त्यांना चांगल्या मोठ्या मर्सिडीजसारख्या गाडीतून हे लोक फिरतील, कारण वाहन सौख्य एकदम उत्तम लागते ज्यांचा धनेश चतुर्थात असतो. तर धनेश पंचमात असेल तरी धनस्थिती उत्तम राहते, कारण काय, पंचमस्थाने मी आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी स्थानच आहे. हा तर एक प्रकारचा लक्ष्मी योगच होतो. त्याच्यानंतर धनेश षष्ठात, तर षष्ठ स्थान आहे का तितकंसं पिकस्थान आहे, ते काय तितकंसं चांगलं नाही आहे. म्हणजे शत्रुस्थान आपण म्हणतो की आपण पत्रिकेमध्ये पण शत्रू बघताना पण आपण ते षष्ठ स्थानावरूनच बघतो. त्याच्यामुळे कसं आहे की शत्रूकडून तुमच्या धनाचा नाश होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. आणि परत षष्ठस्थान हे नोकरीचं स्थान आहे. म्हणजे नोकरीमध्ये काय सगळे जर अगदी आरामात असतात असं नाही ना, कारण त्रासदायकच आहे ना. सकाळी तुमची 9 ते 5 असेल तिथे 9ला तुम्हाला पंच करायला पोहोचलंच पाहिजे वगैरे. त्याच्यामुळे हे थोडं त्रासदायक स्थान आहे. म्हणजे नोकरी बघताना पण तुम्ही षष्ठ बघा. त्यामुळे धनेश षष्ठात असेल तर जातक शक्यतो नोकरी करणारच असेल. आता धनेश सप्तमात, तर धनेश सप्तमात असेल म्हणजे काय, तर एकतर त्याचा जोडीदार असेल तो श्रीमंत घराण्यातला मिळेल किंवा मग लग्नानंतर त्या जातकाचा भाग ठरू शकेल. धनेश अष्टमात, मी आधी म्हटल्याप्रमाणे अष्टमस्थानाची माहिती दिली आहे. तर वारसा हक्काने वगैरे संपत्ती मिळेल, 2 नंबरचा पैसा कमवण्याकडे त्याचा जास्त असेल किंवा अचानक धनलाभही मिळू शकतं. त्याच्यामुळे अष्टमस्थान पण हे चांगल्या रीतीने अभ्यासलं पाहिजे. कारण कसं आहे की ह्याचा फार वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या स्थानाचा उपयोग करून घेऊ शकतो धनेश अभ्यासताना. आता धनेश भाग्यात, तसं लक्ष्मी स्थान आहे, त्यामुळे धनेश भाग्यात हा एक शुभयोगच झाला, लक्ष्मी योगच झालेला आहे. आणि हे परदेशी जाण्याचे पण एक परदेश गमनाचे पण एक महत्त्वाचे स्थान आहे.
त्याच्यामुळे कसं होईल की जर धनेश जर भाग्यात पडला आहे तर जातक परदेशी जाऊन पैसे कमवेल किंवा मग हे धार्मिक स्थान पण आहे, म्हणजे पत्रिकेतलं शुभ स्थान आहे, त्यामुळे तो धार्मिक कार्यासाठी, म्हणजे काय काय जण बघा मंदिरं देवळं बांधण्यासाठी खर्च करतात, त्याच्यामुळे जातक धार्मिक कार्यासाठी पण खर्च करू शकतो. त्याच्यानंतर धनेश दशमात एकदम शुभयोग चांगला, म्हणजे काय की व्यवसाय आणि ह्याच्या माध्यमातूनच तो पैसे वगैरे कमवेल आणि दर्जा उत्तम असेल, स्वकर्तृत्वावर आयुष्यामध्ये पुढे येईल. धनेश लाभस्थान म्हणजे सर्व प्रकारचे लाभ आहेत, म्हणजे मला कसा लाभ मिळेल ह्याच्याचकडे सगळ्या जातकाचं लक्ष जास्त राहील किंवा जातकाची आर्थिक स्थिती उत्तम असेल. धनेश वयात हा एकदम कुयोग आहे, दरिद्र योग म्हणतो आपण तसा. पण जर धनेश वयात असेल तर ते परदेश गमनासाठी चांगलं आहे, म्हणजे पत्रिका अभ्यासताना आपल्याला फार सगळ्या गोष्टींचा उहापोह करूनच त्याचं आपल्याला प्रिडिक्ट करावं लागतं. आणि अजून एक स्थान आहे की व्ययस्थान हे तुम्हाला कर्ज मिळण्यासाठीचं पण चांगलं स्थान आहे, म्हणजे गुंतवणुकीचं चांगलं स्थान आहे. त्याच्यामुळे दीर्घ मुदतीचं तुमचा धनेश व्याज तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू नका, तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, मग त्या तुम्हाला फळतील. त्यामुळे अशा प्रकारे या 12 स्थानांची मी तुम्हाला माहिती दिली की धनेश या स्थानात असेल तर तो काय फळ देईल. त्याच्यानंतर आपण असं म्हणू